गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू द CK फॅमिली डायरीज आणि मॉर्निंग रुटीनचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगत जा. आणि मॉर्निंगची सुरुवात नेहमीच समर्थासोबत क्यूट अशी होते. आणि माझी मॉर्निंग रुटीन चालू झालं होतं. मी आज लवकर फ्रेश झाले होते आणि फ्रेश होऊन मी आधी पूजा करत असते तुळशीची, कारण सवय झालेली मला आंघोळ झाल्यानंतर तुळशीची पूजा करणे आणि मग आपलं दुसरं काम चालू करणं हे एक रुटीनमध्येच आहे माझ्या. तर मी तुळशीची पूजा करून घेतली सकाळ सकाळी, महादेवाला पण पाणी घातलं आणि पॉझिटिव्हिटीनेच नेहमी सकाळची सुरुवात करावी असं माझं म्हणणं आहे. तर मी पण हेच करते आणि तुम्हाला पण हेच सांगते की देवाचं नामस्मरण घ्या आधी आणि मग सकाळची सुरुवात करा. आणि इथे मी दूध तापवून घेत होते, कारण चहा मी काही घेत नाही, पण दूध वगैरे घेत असते, पण थोड्या वेळाने. सकाळ सकाळी मी शक्यतो काही घेत नाही. दूध वगैरे तापवून घेतलं आणि नंतर मग चहा करत होते आणि मग नंतर आणि ते लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली, कारण समाजाच्या पप्पांना लवकर ड्युटीला जायचं होतं, त्यामुळे मग त्यांना सकाळ सकाळी नाश्ता करून दिला. आणि त्यांना खायची होती आज कुरडईची भाजी, त्यांची फेवरेट भाजी आहे. आणि इथे मी कुरडई गरम पाण्यामध्ये टाकली होती आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतली. आणि ही भाजी खूप सिंपल आणि छान लागते, म्हणजे तशी मला नाही आवडत, पण त्यांना खूप जास्त आवडते. आणि तुम्हाला जर ही ट्राय करायची असेल तर तुम्ही प्लीज मला नक्की सांगा. मी तुम्हाला कुरडईची डिटेल रेसिपी कुरडईच्या भाजीची मी तुम्हाला शेअर करेन तुमच्यासोबत. आणि तुम्हीसुद्धा करून बघा, खूप छान लागते, अशी नूडल्ससारखे म्हणा. आणि लहान मुलांनासुद्धा या भाजीची सवय होऊन जाईल आणि ते नूडल्स मागणार नाहीत शक्यतो. समर्थ अजून काही हे सगळं खात नाही, कारण तिला अजून ते जमत नाही, त्यामुळे ती काही खात नाही. पण समर्थाच्या पप्पांनाही खूप आवडते भाजी आणि त्यांना मूड झाला की ते करायलाच लावतात. खूप लहान मुलासारखं हट्ट करतात नाही केलं तर, कारण त्यांना ते आवडते. त्यामुळे मग आज केली त्यांच्यासाठी मी भाजी. आणि इथे लगेचच पोळ्या पण करून घेतल्या, कारण त्यांना जायचं होतं लवकर त्याच्यामुळे. आणि पोळी अशी चपाती अशी फुगली की मग मस्त आनंद होतो की छान अशी खुसखुशीत. आणि त्यांना ताट वाढून दिलं समर्थाच्या पप्पांना, गरम गरम पोळी आणि भाजी. आणि स्माईल बघा किती छान चेहऱ्यावर, त्यांची फेवरेट भाजी होती ना म्हणून. तर चपाती तर सगळ्या झाल्या होत्या, पण एक शेवटची साखरपोळी केली होती माझ्यासाठी, कारण ही पर्सनली मला खूप आवडते, कारण ही माझ्या मम्मीने मला लावलेली सवय आहे समजा. कारण शेवटची पोळी म्हणजे साखरपोळी, असं कोण कोण खातं हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी तर खात होते, कारण माझी मम्मी रोज चपाती झाली की एक छोटीशी साखरपोळी मला करून द्यायची आणि मला आज खावीशी वाटली आणि त्याच्यामुळे मी ती केली. खरं तर माझ्या स्वतःच्या हातापेक्षा मला माझ्या मम्मीच्या हातची खूप जास्त आवडते, कारण ती करतेच इतकी छान. त्याच्यामुळे मी माहेरी गेले की पहिले तिला करायला होते. इनफॅक्ट ती मला न सांगताच आधीच करते, कारण ऑब्वियसली आईला मुलीचं मन लगेच कळतं, कारण ती आई असते त्यामुळे. आणि इथे साखरपुडी रेडी झाली आणि आमची समर्था इथे मागे लागली होती तिच्या पप्पांच्या बाबांच्या. ते कामाला चालले होते तर तिला चक्कर मारायची होती, त्यामुळे बिचारी रडत होती खूपच. आणि ती एकदा रडायला लागली की ऐकत नाही अजिबात. आणि मग त्यांनी तिला तिथून एक चक्कर मारली समर्थाच्या पप्पांनी. काय करायचं आता, हट्टीच झाली एवढी, ती काय करणार त्याला, ती ऐकत नाही. आणि त्याच्यामुळे मग तिला एक चक्कर मारली, तेव्हा ती जरा शांत झाली. आणि आम्ही इथे तिला मग 4-5 वाजता गार्डनमध्ये घेऊन आलतो, तर खेळत होती, छान एन्जॉय करत होती. हा होता माझा मॉर्निंग रुटीन ब्लॉग. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू.